नमस्ते, मेरा नाम नक्षत्रा विजय निम्बाड़कर है और मेरी आप सबसे एक छोटी सी ख्वाहिश है। ये डॉक्यूमेंट्री सिर्फ एक स्टोरी नहीं बल्कि हकीकत है जो मैं हर इंसान तक पहुंचाना चाहती हूँ। इसे बनाने में मुझे बहुत वक्त, मेहनत और एनर्जी लगी है, पर मैं ये सब कर पाई क्योंकि मुझे ये कॉज अपने दिल के काफ़ी करीब लगा। अब मेरी सिर्फ एक ही इच्छा है कि ज़्यादा से ज़्यादा लोग इसे देखें, समझें और शेयर करें। आपका इस डॉक्यूमेंट्री को अंत तक देखना भी योगदान ही है। और हाँ, इसमें एक 10 मिनट का इंटरव्यू स्टाइल सेक्शन है जिसमें जिस इंसान के बारे में डॉक्यूमेंट्री है वो खुद उनकी स्टोरी अपने मुंह से बता रही है। तो मेरा निवेदन है कि आप वो सेक्शन बिल्कुल स्किप ना करें, डॉक्यूमेंट्री अंत तक देखिए। शायद पूरी देखने के बाद आपको लगे कि आप भी इस कहानी का हिस्सा बन सकते हैं। धन्यवाद। क्या आपको पता है, ये प्यारे मासूम दिखने वाले बच्चे चोर हैं? ऐसा हम नहीं कह रहे, लोग कहते हैं। पर चोरी तो इनके साथ हुई है ना। We shall overcome, we shall overcome someday. Deep in my heart, I do believe we shall overcome someday. अमरावती के इस ज़मीर पर समाज के सबसे तीखे सवालों का एक जवाब खिल रहा है। ये है प्रश्न चिन्ह स्कूल। पर ये कोई आम स्कूल नहीं, बल्कि इन बच्चों का इकलौता घर, इकलौता सहारा और इकलौती उम्मीद है। मंगरुळचावाडा या गावामध्ये टेकड्यावर राहणारा हा फाशेपारधी समाज प्रत्येक जिल्ह्याच्या तालुक्यामध्ये, गावामध्ये, कोसोदूर जंगलामध्ये हा राहणारा फाशेपारधी समाज शिकार करणे आणि पोट भरणे, लागली तर शिकार नाही तर झाली भिकार, अशा परिस्थितीमधला हा फाशेपारधी समाजाचा प्रवास। आणि त्याच समाजापैकी मी मतीन भोसले जन्माला आलो। पोटाची खिडकी भरण्याकरिता ते कुत्र्यांनी चाटलेले जे खरकट अनाज राहायचं ते तुकडे सुद्धा जमा करायचे आणि काही दिवसांनी म्हणजे वाडू घालायचे आणि ते वाडू घालून त्याचं आमीड आम्हाला चारू घालायची। मतीन सर के बचपन में उन्हें कभी पूरी थाली नसीब नहीं हुई, तो उन्होंने ठान लिया कि उनके स्कूल का एक भी बच्चा भूखा ना रहे। यहाँ तो कितने बच्चे ऐसे हैं जिन्हें ये तक नहीं पता कि उनके माँ बाप कौन है, वो कहाँ से आए हैं। काही आठवते का? म्हणजे तू इकडे कसा आला, कुठे होता तू, किती वर्षाचा होता आला तेव्हा? मला वाटते मी छोटाच होतो। खूप छोटा होता का? तुला काहीच नाही आठवत? मग मला आठवते की मी रेल्वे स्टेशनवर भंगार वेचत होते। रेल्वे स्टेशनवर भंगार वेचत होते। अच्छा, आणि तिकडून मतीन सरांनी तुला आणलं? आणि तुझे आई बाबा नव्हते का तुझ्यासोबत? नव्हते, मला ठाऊकच नाही को आई बाबा होते का नाही होते, फक्त मी भंगार वेचत होतो। मतीन सर आले, मला शाळेत आणलं। आणि नाव कोणी दिलं तुला? मतीन सरांनी। मी नाशिकला राहायचो, तिथं पप्पांनी शिकायला पाठवलं। आणि पप्पा मम्मी भेटायला येतात का तुला इकडे? नाही आहे। लेकिन एक इंसान जिसने अपनी गवर्नमेंट जॉब छोड़कर ये सब करने का फैसला लिया, पर यह फैसला एक दिन में नहीं लिया गया। इस फैसले के पीछे ऐसे घाव हैं जो आज तक भरे नहीं। ते मुलं वडाळे या जंगलामध्ये तंबू ठोकून राहायची, जिथं दाट जंगल असेल, जिथं पाणी असेल, जिथं तळं असेल, जिथं जनावर जास्त येत असेल तर तितर असेल, बटर असेल, शिकार करणारे असेल, तर अशा पद्धतीचं ते तंबू ठोकून राहायचे। मात्र 30 जुलै 2010ला खेकडे मासळण्या पकडण्यासाठी ते दोन्ही मुले नाल्यामध्ये शिरली आणि 30 जुलै 2010ला अचानकपणे पुराचा लोंढा आला आणि ते दोघेच्या दोघे वाहून गेले। मला फोन आला, सर म्हणे तुमचे मुलं इथं वाहून गेलेले आहे। आणि मग
गेल्यानंतर 4-5 कार्यकर्ते घेऊन गेलो मी. एकाचं मृत्यूदेह या काठी होतं, एकाचं मृत्यूदेह या काठी होतं. वाहलेला कचरा, वाहलेली माती त्यांच्या अंगावर लदलद झालेली होती. आणि मग ते केर कचरा माती हटवल्यानंतर त्याचं मांससुद्धा लदलद झालेलं होतं. मग तिथेच मी विचार केला, म्हटलं आपली नोकरी, आपला हा पैसा आपल्या समाजापुरता नाही आहे, फक्त आपली फॅमिलीपुरता आहे. आपण फक्त एकटे जीवन जगू शकतो, आपली फॅमिली खुश करू शकतो, पण समाजाचं काय. मग विचार केल्यानंतर मग मी तिथे बिनपगारी सुट्टीचा अर्ज टाकला 3 महिन्याचा. आणि 3 महिन्याच्या बिनपगारी सुट्टीचा अर्ज टाकल्यानंतर मी चेन्नई असेल, मुंबई असेल, हैदराबाद असेल, झारखंड असेल, नंदुरबार असेल, पुणे असेल, मुंबई असेल, या ठिकाणी रेल्वे स्टेशनवरचे भीक मागणारे मुलं, भंगार वेचणारे मुलं, मग सिंगलवर भीक मागणारे मुलं, काही मुलं हॉटेलवर कब्बशा घासणारे, अशा मुलांची शोध मोहीम घेतली तर 188 मुलं, ज्याचे आईवडील लाईफसाजेमध्ये मरण पावलेले, कोणाकोणाचे आईवडील पोलिसाच्या अत्याचाराने मरण पावलेले, कोणाला आई होती तर बाप नव्हता, बाप होता तर आई नव्हती, असे मुलं गोळा करून मी फक्त चालवण्यासाठी, शाळा चालवण्यासाठी हे केलं. मग काय झालं, एक जोडपं सुटून आलं, त्याचे हातपाय वगैरे सगळे तोडलेले, फ्रॅक्चर झालेले. 2011ची घटना आहे. म्हणजे मीरा रोडमध्ये, मुंबई मीरा रोडमध्ये शिवा गार्डनला तिथं तंबू करून राहायचे ते. एक मुलगाचं वय होतं 6 वर्षाची, एका मुलीची वय होती 8 वर्षाची. दोन्ही मुलं भीक मागण्यासाठी गेले. रेल्वे स्टेशनवर जाताना दुसऱ्या रेल्वे स्टेशनवर जात होते भीक मागण्याकरता. मग ते लोकलवर चढण्याचा प्रयत्न केला होता दोन्ही मुलांनी, पण ते लोकलच्या गर्दीने खाली कोसळले आणि चिरडून मरण पावली. मरण पावल्यानंतर खूप वेगळी घटना झाली. मग मला त्या इथं जे रेल्वे स्टेशन बडनेरा आहे त्या मेश्राम PIचा फोन आला. सर म्हणे तुमचीच मुलं मरण पावली आहे मीरा रोडला म्हणे. तर म्हणे तुम्ही या म्हणे. तर म्हटलं नाही सर मी नाही येऊ शकत. तर मग त्यांच्या आईवडिलांचा फोन आला. म्हणे सर म्हणे माझ्या दोन्ही मुली मरण पावल्या. म्हटलं कसं. नाही म्हणे सर म्हणे भीक मागण्यासाठी जात होते दुसऱ्या रेल्वे स्टेशनवर आणि याच लोकलने माणसाच्या गर्दीमध्ये म्हणे आले ते आणि खाली कोसळून मरण पावले. म्हटलं काही नाही, फाशेपारधी समाजाच्या नशिबात आहे म्हटलं, मरणं जीणं नाही, तुम्ही दफन करून द्या. तर रडल्या ते त्यांचे आईन त्याचे बाबा. म्हणे सर तिथं जर दफन करण्यासाठी आम्ही गेलो तर आम्हाला म्हणे लाईफ सजेमध्ये जेलमध्ये टाकून देणार म्हणे आणि आम्हाला त्या ठिकाणी म्हणे जेलमध्ये सडाचं काम आणि मराचं काम पडेल. या धाकानं त्यांच्या मुलींची सुद्धा प्रेत जवळ गेले नाही. मग गेलो, विदर्भ एक्सप्रेस पकडला, 4-5 कार्यकर्ते घेऊन गेलो. त्या मुलींचे हाताचे तडवे वेगळे होते, डोक्याचे खांडखांड अलग होते, पोटाचे वेगळं याच्यात होतं. मी विचार केला, म्हटलं आपला समाज आणि आपली ही नोकरी कशासाठी म्हटलं. आणि मग त्याच्या आईवडिलाला बोललं, म्हटलं आम्ही मरून जातो म्हणे, आत्महत्या करतो म्हणे. म्हटलं आत्महत्या करू नका. आणि मी आत्महत्यासाठी प्रवृत्त झालो होते तिथे घटना पाहून. आणि मग त्याचे ते पूर्ण मांस वगैरे गोळा केलं आणि तिथं दफनविधी केला. तिथंच मी नोकरीचा राजीनामा दिला. आणि मी पूर्ण नोकरीचा राजीनामा दिल्यानंतर मी 1 रुपयाचा भीक मागू आंदोलनाच्या माध्यमातून शाळेला रूप दिलं. आणि मग 1 रुपयाच्या माध्यमातून लोकांपासून 1 रुपया मागितलं. मग 1 रुपया मागता माझ्यावर 28 केसेस लागल्या. हे मुलं गोळा करतील, मुलांना जेवू घालणार नाही, हे दारू पिणार, हा खर्रा खाणार, हे म्हणे तंबाखू खाणार, काही व्यसनाधीनतेमध्ये उडून देतील. 21व्या शतकामध्ये 188चं पालनपोषण 1 रुपयामध्ये कसं करतील म्हणे. हे पारधी समाजाचं सोंग आहे म्हणे. आणि रात्री आपल्या हॉटेलच्या टिंडपत्रके, काही क्लूज, काही फ्रीज, काही कूलर हे हेरणार म्हणे आणि आपलं रात्री लंपास करणार. असे चोरीच्या आरोपाखालीसुद्धा मला पोलीस स्टेशनमध्ये हजेरी लावल्या आणि जेलमध्ये रवानगिरी केल्या. काही महिलांच्या आरोपामध्ये, काही मुलांना मुलं होत नाही, त्या लोकांना मुलं विकतात, या आरोपाखाली मला अटक करण्यात आल्या. अशा 28 केसेस माझ्यावर लागल्या. 2013ला 12
ऑगस्ट 2013ला मी खूप मोठं आंदोलन केलं आणि आंदोलन करता करता कलेक्टर असेल, कमिशनर असेल, मंत्री असेल, आमदार असेल, खासदार असेल, मुख्यमंत्री असेल, पंतप्रधान असेल, या ठिकाणी मी गेलो आणि त्यांना भीक मागितलं 1 रुपयाचं. 1 रुपयाच्या भिकेमध्ये द्या म्हटलं. मला 500ची नोट नाही लागेल, मला 100 रुपये नाही लागेल, मला 1000 रुपये नाही लागेल, फक्त 1 रुपया लागेल. काही लोक मला खूप टीका करायच्या, लोकांनी मला मूर्खात काढलं. मग 13 जुलै ऑगस्ट 2013ला मी कलेक्टर अमरावतीकडं भीक मागण्यासाठी गेलो. अरे यांना काढा म्हणे. 4-5 फुटापर्यंत मला ढकलत नेलं. राहुल मेहलवाल तेव्हा कलेक्टर होते. SP कडे गेलो. SP साहेब म्हटलं तुम्ही 1 रुपयाचं म्हटलं भीक द्या. म्हटलं हे गुन्हेगार मुक्त करणारी शाळा आहे, ठरवू शकते म्हटलं. अजिबात नाही म्हणे. चला म्हणे याला सिस्टीमच्या विरोधात आहे म्हणे माझं आपलं आंदोलन, चला निघा म्हणे. 4-5 PSI घेतले आणि मला काढलं. मग पोलीस आयुक्ताकडे गेलो, अमरावती पोलीस आयुक्ताकडं. मग 14 ऑगस्टला जेव्हा पोलीस आयुक्ताकडे गेलो तेव्हा हे म्हणे पारधी समाजाचं म्हणे तुम्ही आहे आणि पारधी समाजाच्या मुलांचं यूज करत आहे. म्हटलं कसं काय साहेब? नाही म्हणे या मुलांना भीक मागण्यासाठी प्रवृत्त करतात, या गुन्ह्याखाली तुम्हाला जेलमध्ये टाकणं खूप महत्त्वाचं आहे. तर साहेब धन्यवाद म्हटलं. मी हात जोडून विनंती केली. म्हटलं जेल म्हणजेच आमची आई, जेल म्हणजेच आमचा बाप, कारण जेलातच मरण पाहून राहिले आणि जेलातच दफनविधी होऊन राहिला फाशी पारद्याचा. तर म्हटलं अटक केली तर काही हरकत नाही. तर मग पारध्या म्हणे कोपऱ्यात लाग म्हणे. मग 188 मुलं आणि आम्ही 150 कार्यकर्ते 2 वाजता रात्री आम्हाला अटक केली आणि 4 वाजलेला जेव्हा 7 वाजता जेव्हा ध्वजारोहण सुरू होतं, ये आज़ादी स्वतंत्राचे ध्वजारोहण सुरू होतं. ये आज़ादी झुटी है, देश के आदिवासी फाशीपारधी सब भुके है, या नाऱ्याखाली मी अमरण उपोषणाची चिठ्ठी लिहिली. अमरण उपोषणाची जेव्हा जल्हरला चिठ्ठी लिहिली तेव्हा मात्र त्या अंडाशेलमध्ये मला जिथे नक्षलाईट कोणतात, जिथे आतंकवादी कोणतात, त्या अंडाशेलमध्ये मला हलवलं आणि अंधारमय कोठडीत जीवन झालं. माझं पूर्ण BP लो होऊन माझं म्हणजे पूर्णच्या पूर्ण माझं व्यवस्थित माझं पूर्ण तब्येत खालावली. आणि मग तब्येत खालावल्यानंतर RR पाटीलनं या आंदोलनाची दखल घेतली. पुन्हा भीक मागो आंदोलनाच्या माध्यमातून 14 ऑगस्ट, 15 ऑगस्ट, 16 ऑगस्ट, 17 ऑगस्ट आणि 18 ऑगस्टला माझी मिसेस सुद्धा माझ्या नवऱ्याला सोडा नाही तर मला बी अटक करा असा नारा जेलच्या गेटवर दिला. आणि माझ्या मिसेसला 7 वर्षाची ते गर्भधर होती आणि 7वा महिना सुरू असताना 50 महिला ते नागपूर जेलमध्ये हलवल्या, कारण इथं अमरावती जेलमध्ये जागा नव्हती. नागपूर जेलमध्ये हलवल्यानंतर मग ते पुन्हा 17-18 ऑगस्टला आम्हाला सुटका झाली. आणि मग त्याच गेटच्या शिपायापासून, पोलीस शिपायापासून जेलच्या पुन्हा भीक मागो आंदोलनाला सुरुवात केली. 1-1 रुपया जमा केला. 47 ते 48 हजार रुपये जमा केले आणि कुडाच्या भिंती उभ्या केल्या. काही जुने टेंडपत्रक उभा केले. तिथे शिवाजी महाराजाचा फोटोचे पूजन केले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या फोटोचे पूजन केले. तेव्हा शाळेला सुरुवात केली. और ये है मतिन सर का घर जहाँ वो रहते हैं. जी हाँ, मतिन सर और बाकी सारे टीचर्स ऐसे घरों में रहते हैं, पर हर एक बच्चे के सिर पर एक पक्की छत है ताकि उन पर कोई आँच ना आए. काही काही मुलं बोलत नाही, परंतु काही काही मुलं जे आहे 75% ते स्वतः येतात. अच्छा. आणि जे न बोलणारी मुलं आहे ते आम्हाला थोडंसं त्यांना जेवता वेळेस, नाश्ता करताना लक्ष द्यावं लागतं की हा काऊन नाराज आहे, थोडा सुकलेला असतो चेहरा वगैरे, नर्वस झालेला असतो. किंवा कदाचित विद्यार्थी तो झाडाखाली जाऊन बसतो. मग क्या हो गया बाबू तेको, कुछ हो गया क्या, मग ते नंतर सांगतो. मग त्या पद्धतीने आम्ही करतो. अच्छा. आणि जे इथे नवीन नवीन येतात तेव्हा त्यांच्यात हायजीन हा प्रकार असतो का? म्हणजे त्यांना माहिती आहे का स्वतःची काळजी घ्यायला पाहिजे, ब्रश करायला पाहिजे, आंघोळ करायला पाहिजे? बिलकुल नाही. मी जे नवीन आलेले, मी लागलं तर तुम्हाला फोटो दाखवतो, माझा व्हिडिओ आहे. ज्यावेळेस नवीन आले काही मुलं भरपूर, म्हणजे आले त्यांना ब्रश म्हणजे पकडता बी येत नाही त्यांना. अरे बापरे. त्यांना मला 15 दिवस तर त्यांना शिकवावं लागलं ब्रश कसा धरायचा, मग आपल्याला ट्यूब घेताना किती वापरायचं, कोलगेट किती घ्यायचं, मग कसं ब्रश करायचं ते शिकवायला लागलं.
त्यानंतर आंघोळ, कपडे गुंड्या लावतात तर ते कधी खाली वर असं हे करतात, ते पण नाही समजत. मग त्यांना ते शिकावं लागलं. आणि मेन म्हणजे स्वच्छताचं. आंघोळ करायचा हा त्यांचा विषयच नाही. त्यांना उलट आंघोळ नाही केलं तर आवडतं, परंतु इथं आल्यावर मग त्यांना आंघोळ करणं शिकवणं. आता कर्मचारी आहे माझे, त्यांची ड्युटी लावणं, मग वैयक्तिक एका वर्ग दिलेला आहे 20-20 मुलं, ते त्यांचं स्वतः जाऊन निगराणी करून आंघोळ केली का नाही इथपर्यंत ते तपासतात. म्हणजे त्यांचं भांग वगैरे पाडून देणं, तेल लावणं, खोबरं तेल, म्हणजे आई बाबांसारखं, स्वतःच्या आई वडिलांसारखं. आई बाबांसारखं 2 महिने आम्हाला एक 2 महिने तर ते करावंच लागतं. नंतर मग त्यांना सवय पडून जाते. आणि कॉपरेट करतात का? म्हणजे कॉपरेट करतात. काही मुलं आहे थोडंसं त्यांना नाही आवडत, परंतु थोडं प्रेमाने वगैरे सांगून, स्वच्छताचे महत्व सांगून, चांगलं कसं राहावं लागतं, आपल्याला कसं जीवन जगलं पाहिजे थोडंसं सांगतात. आता मुलं आहे, मी सकाळी दवाखान्यामध्ये नेलं तर हे आरोग्य रजिस्टर आहे, मुलांचे नाव आहे. मुलांच्या नावावर मग त्यांना डॉक्टर गोळ्या औषध देतात. तर मग ही चिठ्ठी बनवलेली असते मी. म्हणजे आता त्यांच्याकडे जर मी हे दिलंय गोळ्या, त्यांच्याकडे जरी तर ते गमवून टाकतात, म्हणजे हरवून टाकतात ते. तर मग मी स्वतः त्यांच्या अशा चिठ्ठ्या बनवतो. अशा चिठ्ठ्या बनवल्या, त्यांचं त्याच्यावर नाव टाकतो आणि नाव टाकल्याच नंतर ह्या अशा गोळ्या त्यांना येतात. मग नावाप्रमाणे मी त्यांना बोलवतो. आणि मला ते सवयचं, म्हणजे लक्षात राहतं आमच्या कोणाला किती द्यायचे गोळ्या, काय द्यायच्या. मग त्यांना आवाज देऊन इथं बोलून मग त्यांना हाताने गोळ्या खाऊ घालायला लागतात. जर त्यांना आपण गोळ्या दिल्या तर ते फेकून देतात, सापडतात. आणि त्यांना म्हणलं आपण खावी तर ते बाहेर जाऊन बी नाही खात, आपल्या डोळ्यासमोर त्यांना गोळी द्यायला लागते. नाही तर ते खाई बोले सर उदर फेक देते. मग हे गोळ्या देणं, नाव वगैरे हे, आणि त्याच्यानंतर हे गोळ्या दिल्याच्या नंतर हे मग त्यांचे सहाय्य घेत असतो. बाबा काय यांना सोडून देतात तिकडे? म्हणजे खरं तर हे जे मेळघाट वगैरे मुलं आहे तर यांचे आई बाबा 6-6 महिने 12-12 महिने इथं त्यांच्याकडे रोजगार नाही, पूर्ण डोंगरदरी आहे, शेती नाही, काही उत्पन्नाचं साधन नाही, हे बाहेर जातात, बाहेर कामाला, इतर ठिकाणी, इतर जिल्ह्यामध्ये कामाला जातात. म्हणून ते त्यांना शाळेमध्ये टाकतात. त्यांच्याकडे साधनच नाही आणि त्यांना उपजीविकेसाठी पण त्यांना साधन नाही, शिकवण्यासाठी तर ते शिकवूच शकत नाही. त्यामुळे हे त्यांना इथं हे करतात. आम्हीच जातो मेळघाटमध्ये घेऊन येतो त्यांना. आणि हे जे आपले आदिवासी समाजाचे आहे फाशी पारधी, त्यांचे आई वडील यांना भीक मागण्यासाठी घेऊन जातात, भीक माग चेन्नई, मुंबई, बेंगलोरला. परंतु आम्ही ते जाऊन नाही देत. सर वगैरे सरचं ते उपक्रम चालूच असतो, सर त्यांना स्वतः घेऊन येतात. आता काही मुलं आहे, 2-4 मुलं आहे, त्यांचे आई वडील पण नाही आहे. ज्यांचे आहे मग ते 3-3 महिने हे केलं तर मग ते येत नाही. एकदा आणून सोडले तर येत पण नाही, ते येत पण नाही. फक्त फोनवर बी कधी 1 महिना 2 महिने करते, नाही तर त्यांना विचारणार बी नाही, काही नाही, बघणार बी. आणि मुलं आठवण नाही करत? मुलं करतात ना, मुलं करतात, पण एकदा 2-3 महिने झाल्याच नंतर त्यांना बी आठवण नाही येत. मग ते रमून जातात. उलट वातावरण त्यांना आवडतं. आता कसं आहे ना, लहान मुले आलेल्या आहेत पहिलीच्या, तर पहिलीच्या मुलींना काही ना हिंदी नाही कळत. समजा त्यांना जर तब्येत वगैरे ठीक नसली तर व्यवस्थित सांगता पण नाही येत की मॅडम मला हे दुखतंय ते दुखतंय. मग त्यांचीच एक मोठी मुलगी घ्यायची त्यातलीच, आणि तिलाच सांगायचं की हिला काय होतंय तुझ्या भाषेमध्ये विचार. म्हणजे काही कोरकू, गोंड आणि फासेपारधी असे पूर्ण समाजाचे मुली तिथं. मग ती मुलगी त्यांना विचारते त्यांच्याच भाषेमध्ये. मग तेव्हा तिला काय होतंय ते कळतं. तेव्हा त्यांच्यावरती मग इथं प्राथमिक आरोग्यामध्ये उपचार वगैरे केला जातो आणि त्यांना गोळ्या औषधी वाटायचं वगैरे ते सर्व मलाच बघायला. आणि इथे पॅडची वगैरे व्यवस्था आहे? म्हणजे पॅड वगैरे व्यवस्था आहे इथे. त्यांची मासिक पाळीची पण नोंद घेतल्या जाते आणि पॅड त्यांना दिले जातात. मज माणूस द्या माणसाची शिकवण देणारा हा जो घटक आहे, तो घटक मी त्याच्या मेंदूमध्ये उतरवत आहे. आणि म्हणून माणुसकीचे धडे शिकले पाहिजे आणि माणूस म्हणूनच जगला पाहिजे, याचसाठी मी हे त्यांच्यासाठी धडपड करत आहे. आणि म्हणून याच प्रवासाच्या माध्यमातून मी एक लोकांना आव्हान करतो का हे मुलं 511 मुलं नक्षलाईट, आतंकवादी, मोठे गुंडा गर्दीमध्ये गेले असते, पण मी हे फळी वाचवत आहे. आणि म्हणून सगळ्यांनी सहकार्य करणं खूप गरजेचं आहे. आणि याच हिशोबानं हे प्रश्नचिन्हावरचे जे मुलं आहे ते मुलं आपली आहे आणि आपले म्हणून सहकार्य करावं, मार्गदर्शन करावं, हेच माझी अपेक्षा आहे जनतेकडून. जिन बच्चियों को समाज ने बेचने के लिए निकाला था, वही लड़कियां आज यहाँ अपना सिर ऊंचा करके जी रही है, पढ़ रही है, सपने देख रही है और अपनी ज़िंदगी अपने दम पर लिख रही है.
मेरी प्यारी लक्ष्मी को बिंदिया का शौक है, मेरी प्यारी लक्ष्मी को बिंदिया का शौक है, बिंदिया पे न दो विदा कर दो, झोली में फूल भर सजना घर जाना है। हम अपनी ज़िंदगी में छोटी छोटी बातों पर शिकायत करते हैं, लेकिन इन बच्चों के पास कुछ भी नहीं, फिर भी ये मुस्कुराते हैं, खेलते हैं, अपनी ज़िंदगी जीते हैं बिना शिकायत करे। उन्हें देखकर समझ आता है खुशी पैसा या सुविधा से नहीं, बल्कि एक गर्म थाली और एक प्यार भरे हाथ से मिलती है। आता तुम्ही कोणती कविता म्हटली आणि तुम्हाला माझं नाव माहिती आहे का? तुम्ही आता जी कविता म्हटली त्याच्यामध्ये माझं नाव आहे, शोधा बरं कोण. अच्छा सांग. नक्षत्रा. व्हेरी गुड. माझं नाव नक्षत्रा आहे. मला माझा खुदचा बिझनेस करायचा. हा आमच्या शाळेचा विद्यार्थी विजय विशाल उईके हा मागील वर्षी राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा नागपूर येथे पार पडलेल्या होत्या. त्यामध्ये याने लांब उडीमध्ये दुसरा क्रमांक पटकावला होता. त्याचप्रमाणे 200 मीटर धावण्याच्या शर्यतीमध्ये सुद्धा याने राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता. आणि मुख्य गोष्ट सांगायची म्हणजे अगदी अनवाणी पायाने त्या ठिकाणी ट्रॅकवर हा धावला. इतर खेळाडू हे स्पाइक शूजवर धावत होते, पण हा विद्यार्थी अनवाणी पायाने धावला आणि त्याने अतिशय आपल्या खेळाचं क्रीडा कौशल्य दाखवून सर्व जे काही लोक होते ते पाहणारे त्यांचं मन जिंकलं. स्कूल बॅग आणि खेळायचं सामान. खेळायचं सामान. अच्छा. स्कूल बॅग आणि खेळायचं सामान. स्कूल बॅग आणि खेळायचं सामान. सगळ्यांनाच हेच पाहिजे का? फक्त मला स्कूल बॅग आणि क्रिकेटची बॅग. काय? बॅग. क्रिकेटची बॅट. अच्छा अच्छा ठीक आहे ठीक मला तेच पाहिजे. तुला पण तेच पाहिजे. मला रिमोट वाली कार. रिमोट वाली कार पाहिजे. तू योगा टीव्ही मधून. टीव्ही मधून? आणि टीव्ही कुठे बघायचा? शाळेत. शाळेत टीव्ही बघता तुम्ही? मजा येते इथे? अच्छा. आणि सर मारतात का? नाही मारत. अरे वा. मग रागवतात? खूप राग. तुम्ही अभ्यास करता की नाही मग? अच्छा. मोठं होऊन काय बनायचंय? कोणाकोणाला मोठं होऊन काय बनायचं? काय काय मिलिटरीचा. तुला? सैनिक. सैनिक. अरे बापरे. तुला? पोलीस. मला भी पोलीस. पोलीस बनायचंय? इंडियन आर्मी. अरे वा. क्रिकेटर. क्रिकेट खेळतो का मग छान तू?